गोप्या, तुला मोठून काय व्हायचंय? क्रिकेटर. खरं तर मला पण तेच व्हायचं होतं, पण आईला आवडलं नाही. का? कारण मी तिला काही दिवसांपूर्वीच म्हणालो होतो की डॉक्टर होणार. मग ती मला म्हणाली नीट विचार कर आणि एकदाच सांग. हे तुझं फिक्स आहे का क्रिकेटर व्हायचं? नाही रे, तू म्हणालास तेव्हापासून डॉक्टरच व्हावंसं वाटतंय. हे आजी, एक विचारू का? विचार की. तुला लहानपणी विचारायची का ग की तू मोठं होऊन काय होणार आहेस ते? हो, विचारायचे की. का रे? मग तुला माहित होतं का की तू मोठं होऊन आजी होणार आहेस ते? अरे ते म्हणजे असं असतं की तू मोठा होऊन काय काम करणार आहेस. पण तू हे मला का विचारतोयस? अगं, हा, आईने सांगितलंय काय? नीट विचार कर आणि एकदाच सांग. हो का? मग सांग की काय होणार आहेस ते? माझं नक्की नाही अजून, काहीच कळत नाही. हे, हं? तू बाबांना विचारायचीस का ग की ते मोठे होऊन काय होणार आहेत ते? हो, विचारायची की. तुझा बाबा की नाही अगदी तुझ्यासारखाच होता बघ. कोणी काही बोललं ना की दिवसभर त्याच्यावर विचार करत राहायचा. पोलीस व्हायचं होतं रे त्याला. जत्रेतून बंदुका विकत घ्यायचा आणि घरभर फिरत राहायचा. तुझे आजोबा गेले आणि सगळं राहूनच गेलं. हा, पण तो खूप समाधानी होता बर का. जे मिळतं ना त्याच्यात सुखी कसं राहायचं हे त्याला बरोबर माहिती होतं. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते बनता नाही येत? अरे तसं नसतं बाळा. कुणाला जमतं, कुणाला नाही जमत, इतकंच. दीदी दीदी, तुला लहानपणी विचारायची का ग की तू मोठं होऊन काय होणार आहेस ते? लहानपणी काय, आत्ताही तेच विचारतात. मग तू काय होणार आहेस मोठं होऊन? मी डॉक्टर. पक्का? हो. म्हणजे तुझं एकदम फिक्स? हो. का रे? अगं, तू गोप्या आहे ना, त्याला सुद्धा डॉक्टर व्हायचंय. बर. पण त्याचं फिक्स नाही अजून. त्याला क्रिकेटर सुद्धा व्हायचंय. मग तुला काय व्हायचंय? माझं नक्की नाही अजून, पण तू खरंच डॉक्टर होणार आहेस? म्हणजे आपल्याला जे बनायचं आहे ते बनता येतं? हा. हो. आजोबा, हं, तुम्हाला मोठून काय व्हायचं होतं? तुला काय सांगू बाबा. लहानपणी वाटायचं जवान व्हावं आणि जवान झाल्यावर वाटतंय परत लहान व्हावं. मग आता म्हातार झाल्यावर काय वाटते? आता वाटतंय जवान व्हावं परत. आता नाही होणार परत तुम्ही जवान. चल फळ भाड्या. काय काय अभि? ए गोप्या, ठरलं काय तुझं? काय? डॉक्टर होणार की क्रिकेटर? अरे आता विचार बदललाय माझा. मी आजीला विचारलं, आजी म्हणाली तुला जे आवडतं ते हो. मग मला बाबा आवडतात, मी बाबाच होणार. चल येतो.
काय ग कसला विचार करतोय एवढा? काय नाही हो, मी त्याला सकाळी विचारलं होतं हां. की मोठा होऊन काय होणार आहेस, त्याचाच विचार चाललाय सकाळपासून. हे बाप रे. मग का होणार तू मोठेपणी? त्याचाच विचार करतोय ना दिवसभर. हां, कर कर विचार कर. काय ग काय झालं एवढं? एवढं सिरियस? हे मी ठरवलंय मी मोठं होऊन काय होणार ते. काय होणार आहेस? जादूगर. हे बाप रे, जादू करणार? हो, गोप्या म्हणाला आपल्याला जे आवडतं ते बनायचं. बरं मी जादूगर होणार. ए मी तुम्हाला एक जादू दाखवतो. आजी आजी ये लवकर लवकर ये. अरे हो हळू हो हळू, हो शिस्तीत, हो शिस्तीत. हो. हा मेहरबान कदरदान दिखाऊंगा एक नया चमत्कार. ओम ह्रीम क्लीम 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 गायब. अरे झालं नाहीस की रे गायब? हा हा ते मी आता लहान आहे ना, मोठा झालं की बघ कसं गायब होऊन दाखवतो. मोठा होऊन असा गायब होणार असं वाटलं नव्हतं. आयुष्य का असतं असं? जे नकोस असतं ते नक्कीच घडतं आणि जे पटत नाही तेही घडतं. आयुष्य आपल्या हातात असतं तर माझं सगळं जीवन त्याला देऊन मी मोकळी झाली असते. पण सगळ्या खेळाप्रमाणे नियतीच्या खेळातही त्याला हरायचे याची जाणीव नव्हतीच मला. मोठेपणी ज्याचं अस्तित्वच नाहीसं होणार आहे त्याला लहानपणी तू मोठा होऊन काय बनणार असं विचारून चूकच केली मी. माझं प्रेम अति असूनही त्या विधात्यासमोर कमीच पडलं. त्याने हाक मारलीच. शेवटी राजकुमार तो. हेवा वाटणारच ना त्या नीतीला. मी बापुली तर काय करणार?